आयुष्यातील काही चुकांमुळे त्यांच्यावर ऐन उमेदीच्या काळात कारागृहात जाण्याची वेळ आली। आत गेल्यावर सुद्धा त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता। शिक्षा भोगत असताना सुद्धा त्यांनी आपल्या भावनांना कवितेच्या आणि चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। त्यांची कला कारागृहाच्या भिंतींच्या आतमध्ये राहून सुद्धा बहरली। शिक्षा संपवून बाहेर आल्यावर त्यांनी चांगले नागरिक बनून चांगले काम करण्याचा संकल्प केला। त्यांच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतलाय। त्यांच्यातील कलेला वाव मिळावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील सकारात्मकतेची सुरुवात व्हावी यासाठी त्यांच्या कवितांचे आणि चित्रांचे प्रदर्शन भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्रमंडळ यांच्या वतीनं आणि महाराष्ट्र कारागृह प्रशासन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे। त्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात करून देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। शनिवार 29 नोव्हेंबर ते सोमवार 1 डिसेंबर या कालावधीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन सारसबाग समोर या ठिकाणी हे प्रदर्शन संपन्न होणार असल्याची माहिती भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई यांनी दिली। यावेळी आदर्श मित्रमंडळाचे अध्यक्ष उदय जगताप उपस्थित होते। या बांधवांच्या प्रयत्नांना आशीर्वाद देऊन त्यांचे भावी आयुष्य आनंदाच्या, मांगल्याच्या आणि सुख समृद्धीच्या रंगांनी भरून जावे यासाठी पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या जिद्दीला पाठिंबा द्यावा असे आवाहन भोई प्रतिष्ठानाने आदर्श मित्रमंडळाने केले। झाले मोकळे आकाश या नावाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। माऊलींनी पसायदानामध्ये फार सुंदर मागणं मागितलेलं आहे। ते असं म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो। म्हणजे त्यांनी खल नष्ट हो असं म्हणलेलं नाही, खलातलं खलत्व नष्ट हो, म्हणजे माणूस हा पूर्ण वाईट नसतो, त्याच्यातला वाईटपणा कमी व्हावा आणि तया सत्कर्मी रती वाढो। सत्कर्मी म्हणजे चांगुलपणा, आणि ते रुजो म्हणत नाही, ते वाढव म्हणतात। याचा अर्थ प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा कुठेतरी आहे, तो जर आपण वाढवायचा प्रयत्न केला तर त्याच्यातल्या वाईट गोष्टी, दुर्गुण हे आपोआप कमी होतील। हीच संकल्पना घेऊन आदर्श मंडळ आणि भोई फाउंडेशन काम करत आहे। बाहेर आल्यानंतर त्या कैद्यांना जर प्रेम मिळालं, सन्मान मिळाला आणि जर रिकग्निशन मिळालं तर ते समाजामध्ये चांगलं काम करू शकतात। या भावनेनं आता हे 2 कैदी जे सुटून आलेले आहेत जन्मठेपेची शिक्षा बघून, एक जण चांगलं चित्र काढतो आणि एक जण चांगलं आर्टिकल लिहितो, त्या दोघांच्या कलाकृतींचं प्रदर्शन आम्ही पुण्यामध्ये भरवत आहोत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन या ठिकाणी सर्व पुणेकरांनी आणि व्यावसायिक लोकांनी यावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या पाठीवर थाप मारावी आणि त्यांच्या कलाकृती खरेदी करून त्यांच्या आयुष्यासाठी हातभार लावावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो। भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्रमंडळाच्या माध्यमातून गुन्हेगारांचं पुनर्वसन आम्ही गेली 15 वर्ष करत आहोत। 15 ते 20 वर्ष साधारण हा उपक्रम चाललाय। डॉक्टर मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणाप्रद हा एक नवीन उपक्रम चालू झालाय। त्याच्यात 33 कैदी बांधवांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश आलेलं आहे। ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार, हे जे बंदी बांधव बाहेर आल्यानंतर त्यांना कोणी जॉब देत नाहीये आणि पैसे नसल्यामुळे ते बिझनेस करू शकत नाही, मग अशा वेळेस परत ते वारंवार गुन्हा करत असतात। असा आमच्याकडे एक अनालिसिस रिपोर्ट आला होता। त्या पद्धतीने तिथल्या काही जेलरशी आम्ही संपर्क साधला आणि त्याच्या माध्यमातून हे तिथनं प्रॉपर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही कैदी बांधव आमच्याकडे पाठवतात ते, आणि त्यांना आम्ही योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। त्यातला आता एक 2 कैदी बांधव असे त्यांनी पाठवलेले आहेत की जे चांगले चित्र काढतात, त्या चित्राच्या माध्यमातून काही त्यांच्या स्टोरी पण म्हणजे ते प्रसिद्ध करत असतात। मग अशा ह्यांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देत आहोत, ज्याच्या माध्यमातून त्यांना काही बिझनेस जनरेट होऊ शकतो आणि ते स्वतःच्या पायावर उपलब्ध राहू शकतात। तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने समाजाने पण अशा कैदी बांधवांच्या बाबतीत जर एकत्र आलं आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहिले तर मला वाटतं निश्चित पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना यश येईल।